नमस्कार. आपण आपल्या शरीराच्या माध्यमातून जीवनाचा आनंद लुटत असतो आणि या संपूर्ण जीवनामध्ये आपल्याला काय हवं असतं की शरीर स्वास्थ्य आपलं चांगलं राहायला पाहिजे. देवा मला आजारपण नको हीच आपली इच्छा असते. पण ही इच्छा किंवा असं सतत म्हणणं याने ओढावलेले सगळे आजार आहेत ते बरे होणार आहेत का, ते दूर होणार आहेत का? तर तसं नाही आहे. इवन आत्ताच्या जनरेशनमध्ये पाहिलं तर आजारांची एक लिस्टच निघेल, इतकं वाढलेलं आहे. तर आपल्याला सर्वांसाठीच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त असणारी ही योगासने ती कुठली आहेत ती आज आपण पाहणार आहोत. आपल्या शरीराची इम्युनिटी, आपल्या शरीरापासून रोग दूर राहावेत यासाठी शरीरामध्ये लवचिकता असावी, बांधेसूदपणा असावा, चिकाटी असावी आणि चांगल्या सवयी असाव्या, यासाठी ही योगासने फार महत्त्वाचे आहेत. योगासने पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये असा बदल घडवून आणतात की सगळे रोग हे आपल्यापासून कायमचे दूर होतात. हृदयरोग किंवा फुफ्फुसांचे आजार, पोटासंबंधित त्रास हे आजकाल कॉमन झालेले आहेत आणि त्यामुळे ही सगळी योगासने मी अशी निवडलेली आहेत की जी आपण रोजच्या रोज घरी करू शकतो, सर्वजण करू शकता आणि शिकू शकता. त्याच्या सोप्या पद्धतीसुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे ते शिकायला सोपं जाईल. तर ते तुम्ही पहा आणि तसं माझ्यासोबत करा आणि रोज हीच आसनं तुम्हाला करायची आहेत. तर अशी महत्त्वाची आसनं आहेत. त्यापैकी पहिला आसन आत्ता आपण पाहतोय ते सर्वांगासन. सर्वांगासन करताना पाठीवर झोपून पूर्णपणे पाय वरती घेऊन हे आसन आहे. आपली जी सहज नैसर्गिक स्थिती आहे सरळपणा याच्या पूर्णपणे विरुद्ध यामध्ये आपण शरीराची स्थिती करत असतो. पण ही का? कारण सरळ राहून जे त्रास सगळे किंवा जे वातविकार म्हणा, गॅसेसचे त्रास म्हणा, असे अनेक त्रास होत असतात. हे असे पाय वरती घेऊन केलेली आसनं सर्वांगासन यामुळे रक्तसंचार एक वेगळ्या दिशेने धावतो, म्हणजे खालच्या मेंदूच्या आणि हृदयाच्या दिशेने जास्त रक्तप्रवाह होतो आणि हा खूप गरजेचा आहे. तर हे सर्वांगासन कसं करायचं आहे ते आपण आता पाहूया. सर्वांगासन हे तसं शिकायला खूप सोपं आहे, पण हे लोक शिकत का नाही असं मला प्रश्न आहे. कारण हे आसन करण्यासाठी भरपूर जणांना भीती असते की आपलं शरीर आपल्याला वर तोलता येईल का, वजन उचलता येईल का, किंवा आता पोट जास्त आहे, वजन जास्त आहे तर आपल्याला करता येईल का हे आसन. तर तुम्ही नक्कीच हे करू शकता. घरातल्यांचा आधार घेऊ शकता, भिंतींचा आधार घेऊ शकता किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा आधार तुम्ही घेऊ शकता. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने तुम्ही शिकू शकता. कारण हे आसन आहे, या आसनामुळे शरीरांतर्गत असं रक्तसंचार होतो की सगळ्या अवयवांची दिशा बदलते आणि जे आपण सरळ असतो ते पूर्ण उलट होऊन जाते आणि रक्तसंचार आहे तो जोमाने वाढतो. आता या आसनामध्ये सोपी पद्धत काय आहे हे आसन करण्याची ते मी सांगते, म्हणजे तुम्ही घरच्या घरी हे आसन शिकू शकता. सरळ बसून दोन्ही हातांनी पायांना पकडून असा जर घ्यायचा आहे आणि कमरेला पकडायचा. तर हे सोपं आहे. जर कुठून आहे कमरेतून इथे पकडायचं आहे, 1 2 3 मागे जाऊन कमरेला पकडल्यानंतर इथल्या इथे पाय सरळ करा. ठीक आहे, मग इथे पाय सरळ करून जर ते राहत नसतील तर आपण ते सोफ्यावर किंवा भिंतीवरती ठेवू शकतो आणि मग हळूहळू सराव करत करत पाय वरती 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 येऊ द्यायचे. सगळ्या आसनांमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते ऑब्झर्वेशन, जे आपल्या प्रत्येकाला सेल्फ करायचं आहे, स्वतःहून करायचं आहे. हे ऑब्झर्वेशन काय की आत्ता सर्वांगासनामध्ये आपल्या हाडांचा सापळा हा कशा पद्धतीने वरती घेतलेला आहे, आपण कसं पाठीला पकडलेलं आहे. आता कसं होतं वृद्धापकाळामध्ये कमी ऐकू येणे, कमी दिसणे,
आवाज न फुटणे, बोलता न येणे किंवा हाडं वीक होतात, मसल्स आपल्या स्नायूंना जी बळकटी असते ती पुन्हा कमी कमी होत जाते, कमजोर होत जातं शरीर. तर अशा सर्व शरीराच्या स्थितीमध्ये जर अशी आसनं आपण केली तर पूर्ण रक्तसंचार हा जोमाने होऊन शरीराची लवचिकता, बांधेसूदपणा, बळकटी सगळ्याच गोष्टी येतील. कारण कसं होतं, यामध्ये आपण जेव्हा पाय वरती ताणतो तेव्हा तो ताण आपल्या स्नायूंना येतो, बळकटी आपल्या स्नायूंना येते. जॉईंट्स, सांध्यांसाठी हे उपयुक्त आसन आहे. तसंच हाडांमध्ये मजबूती येते. थायरॉईड ग्लँड्स, पॅराथायरॉईड ग्लँड्स जे इथे घशाजवळ असतात त्यांना दाब मिळतो. कशामुळे, तर आपण पायवरती घेतल्यानंतर छाती अगदी हनुवटीच्या जवळ येते आणि दाब मिळतो. तो दाब तयार झाल्यामुळे थायरॉईड संबंधित रोग बरे होतात. तसंच जेव्हा आपण पूर्ण बेंड करतो यामध्ये आणि पाय वरती घेतो तेव्हा हृदय आणि मेंदूच्या दिशेने रक्तस्राव चांगला होतो आणि हा रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूचे अनेक रोग, कारण कसं आहे स्मरणशक्तीसुद्धा हळूहळू कमी होत जाते. तर अशा वेळेस हे आसन फार 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 महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांनी हे आसन शिकायचं आहे. सायनस म्हणा, हेडेक म्हणा, अस्थमा, ब्लड प्रेशर या त्रासांसाठी हे खूप महत्त्वाचं आसन आहे. आणि सर्वांगासन म्हणजे सर्व अंगासन, आपल्या प्रत्येक अवयवासाठी आणि ग्रंथीसाठी हे आसन महत्त्वाचं आहे. कारण कुठलेही त्रास, पचनासंबंधित त्रास किंवा युरिन संबंधित त्रास, UTI किंवा किडनी डिसीज यासाठी हे आसन फार महत्त्वाचं आहे. PCOD प्रॉब्लेमसाठी. तर असं हे उपयुक्त आसन आपल्या सर्वांना आलं पाहिजे. आणि हे येण्यासाठी आपण एक पद्धतसुद्धा पाहिली किंवा तुम्ही घरातल्यांचा आधार घ्या, भिंतींचा आधार घ्या, पण हे आसन मात्र शिकाच. आणि यासोबत एक कॉम्बिनेशन आहे. ते कॉम्बिनेशन म्हणजे दुग्ध शर्करा योग. कुठलं ते, तर सर्वांगासन आणि हलासन. तर सर्वांगासन आपण पाहिलं तर हलासन कसं आहे, इव्हन कसं होतं, हलासन करण्याच्या वेळेस असा विचार येतो की आपल्याला सर्वांगासनच जमत नाही, पायच वरती घेता येत नाही, कंबर वरती घेता येत नाही, तर हलासन जमेल कसं. तर हलासन जितकं चांगलं तितकं सर्वांगासन तुमचं चांगलं होणार, सरळ होत जाणार. जितकं सर्वांगासन चांगलं सरळ उंच असं होत जाणार तितकं तुमच्या हलासनासाठी पाठ तयार होणार, कंबर तयार होणार. असं दोन्ही एकमेकांवर आधारित आहे. म्हणून रोज दोन्ही आसनांची प्रॅक्टिस करायची. बेनिफिट्स तसे सारखे आहेत त्याच्यामध्ये, पण आपण हे कॉम्बिनेशन करून यामध्ये आणखीन आपल्या शरीरासाठी उपयुक्त असणारे फायदे, उपयोग असणारे सगळे बेनिफिट्स सगळे आहेत ते आपण घेऊ शकतो. तर हलासन कसं आहे ते आपण बघूया. असाच कमरेला एक जर्क देऊन पाय पहिले हलासनात, सर्वांगासन न करता पहिले हलासन. हलासनामध्ये जर पूर्ण पाठीला बेंड करता येत नसेल तर आपण इथे वरती एक उंची असणारा स्टूल किंवा चेअर ठेवून त्यावरती पाय असे ठेवून देऊ शकतो. मग हळूहळू काय होणार, आपल्या पाठीची लवचिकता वाढत जाणार आणि पूर्ण आपल्याला बेंड जमणार. सराव किती महत्त्वाचा आहे. सरावामुळे आपण आसनांच्या अधिक जवळ जात जातो. आता हे आसन, या आसनात किती कॉन्फिडन्स नसला किंवा आपण पडू याची भीती खूप असली तरीसुद्धा ती हळूहळू सरावानेच निघून जाते. कारण सराव करताना आपल्याला आपल्या शरीराची कॅपॅसिटी लक्षात येते. आपण लिफ्ट करू शकतो, आपण उचलू शकतो स्वतःचं वजन, हे आपल्या लक्षात आलं की आपण त्यामध्ये आणखीन पुढे 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 जाऊ शकतो. योगासनांमध्ये आपण स्पर्धा लावू शकतो आपल्या स्वतःशीच. आपल्याला किती आसनं चांगली जमतात किंवा आज किती जमलं आहे आणि काही दिवसांच्या सरावाने पुढे अजून किती आपली बेंडिंग वाढलेली आहे, या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत करत चला. आणि यातून अनेक फायदेसुद्धा आपल्याला वाढत जातील, कारण आपली लवचिकता आणि सगळ्याच गोष्टी वाढत जाणार. तर आता हे एक कॉम्बिनेशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आपण आता काय पाहतो, एक सिक्वेन्स पाहतोय, कशानंतर काय करायचं. कारण हे एक आहे ते ब्लड सर्क्युलेशन आपल्याला पूर्ण उलट करणारे ही आसनं आहेत. आता आहेत ते पूर्ण दाब निर्माण करणारी आसनं. आणि यामध्ये पवनमुक्तासन आणि उत्तानपदासन असं मी हे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगते. पवनमुक्तासनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे, हातांनी पायांना पकडायचं.
जनरली ही प्रॅक्टिस सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे, पण वाढत्या वयानुसार किंवा पुढे आणखीन 50-60 हे वय असताना जसं वातविकार वाढत जातात किंवा पोट फुगत जातं, त्यावरती प्रेशर्स येणं, दाब येणं हे किती महत्त्वाचं आहे. कारण गॅसेसचे त्रास वृद्धांना जर असतील तर ते फक्त मेडिसिन्स असं घेऊन फक्त परत तो विकनेस येत जातो. पण हे आहे ते नॅचरली आपण या सगळ्या गोष्टी क्युअर करू शकतो. आता हे आसन किती उपयोगी आहे. पवनमुक्तासनामध्ये जेव्हा पायांचा दाब पोटाला मिळतो त्यामुळे गॅसेस, अपचन हे त्रास कमी होतात, सांधेदुखी कमी होते. अर्थरायटिससाठी पण हे आसन उत्तम आहे. पूर्ण शरीर म्हणजे जे दूर गेलेलं शरीर आहे ते सगळं शरीर, सगळे स्नायू एकत्र येतात, सर्व अवयव एकत्र येतात आणि ते एकत्र येऊन जेव्हा परत रिलॅक्सेशन घेतात तेव्हा रक्तसंचार म्हणजे जे प्रसरण होतात सर्व स्नायू, त्यामुळे जोमाने रक्तसंचार वाढतो शरीरात आणि स्ट्रेंथ, एनर्जी ही कायम राहते. फक्त याचे फायदे केव्हा होणार, जेव्हा पोटाला दाब मिळणार. आता इथे सगळ्यात मोठी समस्या काय आहे, पोट जास्त असेल किंवा लवचिकता जर इथे नसेल, पाठीतून आणि कमरेतून नसेल तर पाय कुठपर्यंत येणार, इथपर्यंत. समजा पोट इथपर्यंत आलं आणि पुढे इथून आपल्याला लवचिकता नाही आहे तर खेचता येणार नाहीत पाय, इथपर्यंत ते लॉक राहतील. मग पोटाला दाब येणार कसा मांड्यांचा. तर त्यासाठी हे जे कॉम्बिनेशन मी सांगितलं आत्ता, यासोबत कुठलं आसन, उत्तान पदासन, ते आसन महत्त्वाचं आहे. या आसनामुळे कंबर मजबूत होते आणि ती मजबूती मिळाल्यामुळे आपण पाय वाकवू शकतो, पाय मजबूत होतात. आणि मजबूती मिळाल्यानंतर इथून आपण कितीही स्वतःकडे पाय खेचण्याचे प्रयत्न केले तरीसुद्धा आपल्याला पेन होणार नाही किंवा आपल्याला लवचिकता निर्माण होईल. तसंच या आसनामुळे पोट कमी होतं आणि म्हणून पोटावरती दाब येण्यासाठी जे पोट कमी असायला पाहिजे ते पोट कमी करण्यासाठी आपल्याला उत्तान पदासन मदतशीर ठरतं. तर या आसनाच्या कॉम्बिनेशनमधून आपण गॅसेस संबंधित सगळे विकार बरे करू शकतो. तर पवनमुक्तासनाचा सराव हा अनेक वेगवेगळ्या प्रकाराने सुद्धा तुम्ही करून पाहू शकता. म्हणजे यात कसं, तुम्हाला ज्या लेवलवरती प्रेशर्स येतील ते लेवल्स तुम्ही करा. इवन आता मी उत्तान पदासन सांगितलं, यामध्ये आपल्याला जर जमत नसेल एवढा बॅलन्स करायला किंवा आसन 5-10 सेकंदामध्ये सुटत असेल तर आपल्याला थोडं थोडं आपल्या शरीराच्या अंगाने सराव करणं गरजेचं आहे, शरीराला झेपेल इतका. तर आपण एक पाद उत्तान पदासन करू शकतो. दुसऱ्या पायाने पण एका पायाने हे सोपं जाईल. आणि आता हे बघा, फक्त आपण हातांनी गुडघ्यानं पकडून पोटावरती दाब सुद्धा देऊ शकतो. हा एक प्रकार आहे, कारण या प्रकारात जास्त वेळ थांबू शकतो आपण, मानेला कुठलाही त्रास नाही. परत जे ॲक्च्युअल पवनमुक्तासन आहे म्हणजे नाक पूर्ण घुसवून टोज जसं पॉइंटेड करण्याची आपल्याला सवय असते तसंच रिलॅक्सेशनमध्ये पण काही आसनं करून पहा. असं हे कॉम्बिनेशन आहे पवनमुक्तासन आणि उत्तान पदासनाचं. तर पोट कमी करून पोटावरती दाब आपण आणला. पहिले काय केलं, सर्क्युलेशन म्हणजे रक्तसंचार वेगाने केला, पोटावरती दाब आणला म्हणजे सगळे रोग नाहीसे करण्याचा प्रयत्न. आता पुढे आहे ते खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. मंडूकासन, उष्ट्रासन, धनुरासन, शशांकासन असं हे कॉम्बिनेशन आहे. तर यात सुरुवात करायची धनुरासनापासून, म्हणजे पहिले दाब निर्माण करायचा पोटाला.
आपल्याला ही आसनं ताणून टिकवण्यासाठी इनर स्ट्रेंथ लागते आणि ही इनर स्ट्रेंथ डेव्हलप होते. कारण वृद्धापकाळात जिने चढणं म्हटलं तरी त्यानंतर धाप लागते, हळूहळू आपला वेग कमी होऊन जातो सगळ्याचा, चालण्याचा, धावण्याचा, हे तर दूरच होतं सगळं. त्यासाठी हा वेग वाढवून शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती महत्त्वाचं आसन आहे हे धनुरासन. यात सगळे स्नायू एकत्र ताणले जातात, सर्व सांध्यांमधून बॅलन्स केला जातो. कारण सांध्यांमधून जर जोर लावला नाही तर हे आसन टिकणारच नाही वरती. त्यामुळे आपले जॉईंट्स, मसल्स यासाठी खूप महत्त्वाचं आसन आहे. तसंच पोटावरती दाब आणला आपण. पोटावर दाब आल्यामुळे पोट कमी होणे किंवा अपचनासंबंधित तक्रारी, कॉन्स्टिपेशन यासाठी महत्त्वाचे आहे. पाठदुखीसाठी, पाठीला बळकट करण्यासाठी हे आसन महत्त्वाचं आहे. आणि असंच या आसनानंतर कॉम्बिनेशन आहे, म्हणजे एकानंतर दुसरं. या आसनानंतर मंडूकासन करायचं. हे मंडूकासन करताना वज्रासनात बसून दोन्ही हातांच्या मुठी या अशा बंद करून ओटीपोटाजवळ ठेवायच्या. किती दूर? एवढ्या दूर, पूर्ण जवळ नाही, थोड्याशा दूर ठेवायच्या आणि उभ्या ठेवायच्या, आडव्या नाही. उभ्या ठेवून पोटाला दाब द्यायचा, पाठ ताठ ठेवायची, दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना पूर्णपणे खाली वाकायचं. या मंडूकासनामध्ये जे धनुरासन आणि उत्तान पदासनामध्ये झालं म्हणजे प्रेशर्स आले, पण पूर्ण ॲब्डॉमिनल म्हणजे आपण मसल्सवरती तेव्हा काम केलं. आता या आसनामध्ये कसं पूर्ण मुठी आहेत त्या आतमध्ये घुसतात, आपण त्यांना दाबतो, तर आतमध्ये पूर्ण इंटेस्टाईनपर्यंत त्याचा प्रेशर गेल्यामुळे इंटरनल ऑर्गन्सचं आरोग्य आणि तसंच बद्धकोष्ठता याचा त्रास असेल तर हे आसन खूप खूप उपयोगी आहे आणि ते केलंच पाहिजे. हे आसन म्हणजे आसन अगदी 2-3 मिनिट आपण टिकवू शकतो ना, सोपं आहे हे आसन. तर तुम्हाला जर वज्रासनात बसता येत नसेल, गुडघेदुखी असेल, तर हेच आसन तुम्ही सोफ्यावर, खुर्चीवरती बसून सुद्धा ओटीपोटाला दाब देऊन पुढे वाकू शकता. असं सोपं आसन आहे. या आसनासोबत आणखीन एक पुढे, आता इथपर्यंत आपण आल्यानंतर एक रिलॅक्सेशन मिळायला पाहिजे शरीराला आणि त्यानंतर आणखीन काही आसनं आहेत उभ्याने ज्यामध्ये हे रिलॅक्सेशन मिळाल्यामुळे आपल्याला अधिक जोम येईल. तर आता हे शशांक आसन. यात गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे, हात दोन्ही समोर ठेवायचे आणि ताणायचे हात समोर. या आसनामध्ये जेव्हा आपण पायांमध्ये अंतर घेतो आणि पुढे वाकतो तेव्हा इनर थाईजला त्याचा स्ट्रेच मिळतो, ताण येत असतो आणि पुढे बेंड केल्यामुळे कंबरदुखी, कमरेला जर स्टिफनेस असेल तर पूर्ण बेंड करून हा स्टिफनेस निघून जातो. तर असं हे शशांकासन. शशांकासन केल्यानंतर उष्ट्रासन करा. उष्ट्रासन कसं आहे की पूर्ण बेंड करून आहे हे आसन आणि त्यामुळे आपण या सगळ्या आसनामध्ये रिलॅक्सेशन घेऊ शकतो. पण उष्ट्रासन किंवा आता यानंतर जे आपण आसन करणार आहोत उभ्याने, या आसनांमध्ये आपण म्हणू की एक झोप घेऊ, तर हे आपलं शक्य नाही आहे. एक तंद्री लागू शकत नाही त्यामध्ये. आपण पूर्ण त्यामध्ये विश्रांती घेऊ शकत नाही. त्यामध्ये जो ताण येतो तो ताण आपल्याला उठवणारा असतो. आपल्या आसनांची उंची वाढवून, आपल्या आसनांमध्ये आपली थोडीशी मेहनत आपल्याला अजून घेऊन ती आसन स्थिती करायची असते. आणि बाकीच्या आसनांमध्ये रिलॅक्सेशन घेऊन जेव्हा आपण अशी आसनं करतो तेव्हा पूर्ण शरीराला एक ऊर्ध्व गती मिळते आणि ही गती मिळाल्यामुळे अधिक जोम, उत्साह हा आपला राहतो. म्हणून चिरतरुण राहण्यासाठी आपल्याला जोम, उत्साह या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी ही आसनं आहेत ती आपण मध्ये घ्यायची आहेत. अगोदर होते ती सगळी आसनं आपण 4-5 आसनं करून हा मधला पार्ट आहे आणि पुढे मग लास्टला प्राणायाम करायचे. तर असं हे उष्ट्रासन आहे ते कसं करायचं ते मी सांगते. पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं, दोन्ही पाय असे ठेवायचे, हात समोर घ्यायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि एक एक हात मागे
तर सगळ्यात महत्त्वाचं आहे यात कंबर पुढे ढकलणं. तर इथून सगळ्यात शेवटी अशी कंबर पुढे ढकला आणि मान मागे सोडा. एवढी लवचिकता जर नसेल पाठीमध्ये आणि खूप स्टिफनेस असेल तर अर्ध उष्ट्रासन करा आणि मग प्रॅक्टिस वाढवून 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 सैल करा सगळे स्नायू आणि मग उष्ट्रासन करा. कमरेवर हात ठेवून, खांदे मागे घेऊन, छातीवर घेऊन यात कसं ओव्हरऑल पूर्णच पोटाच्या भागाला ताण मिळतो, पाठीच्या भागाला एक बेंड मिळत असतो. यामुळे काय होतं, पूर्ण लोअर ॲबडॉमेनपासून सुरू होणारे ऑर्गन्स म्हणजे प्रोस्टेट ग्लँड्स एनलार्जमेंट झाली असेल किंवा युरिनरी काही इन्फेक्शन्स असतील किंवा अपचनाचा त्रास असेल, ॲसिडिटीचा त्रास असेल, थायरॉईडसाठी किंवा फुफ्फुसांची कॅव्हिटी यामध्ये वाढते आणि विस्तारले जातात फुफ्फुसं. तर आपलं श्वसन अधिक चांगलं करण्यासाठी हे आसन फार महत्त्वाचं आहे. तसंच मान मागे सोडणे किंवा पाठीला जो बेंड आहे तो आपण जेव्हा देतो, दोन्ही आसनात अर्ध उष्ट्रासन किंवा पूर्ण उष्ट्रासन, या दोन्हीमध्ये पाठीचा प्रत्येक एक मणका आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीत बेंड मिळत असतो. म्हणजे कमरेला थोडंसं पुढे पुश केल्यामुळे तो बेंड अधिक वाढवता येतो. मानेला एक रिलॅक्सेशन असतं प्लस बेंडिंग पण असते. तर यात प्रत्येक मणक्याला व्यायाम घडतो. तसंच मणक्याच्या आजूबाजूचे स्नायू आहेत तर स्नायूगट घट्ट बनतो, म्हणजे त्यामध्ये बळकटी येते, ज्यामुळे पाठदुखी जर असेल तर ती बरी होते किंवा पाठदुखी होणारच नाही. यासाठी हे आसन आपल्या पाठीला तयार करतो. इतकं महत्त्वाचं हे आसन आहे आणि यामध्ये सगळा आळस सगळं निघून जातो आणि आपल्याला जोम उत्साह वाढतो. तर असं हे उष्ट्रासन एक 2 ते 3 वेळा सरावात आणायचं. ठीक आहे. आणि यानंतर हे कॉम्बिनेशन कसं होतं, धनुरासन होतं, मंडूकासन, शशांकासन आणि उष्ट्रासन. हे आलटून पालटून पण तुम्ही तसं करू शकता. आणि यानंतर उभं राहून आसनं करायची. पुढची 4 आसनं आहेत, हे पण एक कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला करायचे आहेत. एक आहे त्रिकोणासन, दुसरं आहे चंद्रनमस्कार आसन, तिसरं आहे वीरभद्रासन आणि चौथं आहे पदहस्तासन. तर त्रिकोणासन आपण पहिले पाहूयात. त्रिकोणासनामुळे सायटिका, वेरिकोज वेन्स असे अनेक त्रास पायांचे बरे होतात आणि ते साईड फॅट कमी होतात. पायात अंतर घेऊन पाऊल पूर्ण उजवीकडे वळवायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 2 भाग पडले पाहिजे त्या शरीराचे, एक अप्पर पोर्शन आणि एक लोअर पोर्शन. मान उजवीकडे घेऊन पूर्ण उजव्या हाताच्या दिशेने असं वाकायचं. आणि तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा डावा पाऊल पूर्ण डावीकडे वळवून पायात अंतर तितकंच ठेवून हात बाजूला घ्यायचे आणि डावीकडे पूर्ण वाकायचे. आता हा एक साईड बेंड आहेच, पण साईड म्हटलं तरी यामध्ये साईड प्लस फॉरवर्ड आहे. मी पुढेच वाकते, खालीच वाकते आणि यामुळे खाली बेंड केल्यामुळे पूर्ण शरीराला एक लवचिकता मिळते. कंबर, पाठ ही लवचिक बनतात आणि सगळे मसल्स आहेत ना त्यांना ताण येतो. आता हे आसन असं आहे की शरीराला ताण निर्माण करून देतो. हात वरती ताणलेला आहे, पायाला ताण आहे, या पायाला ताण, इथे ताण. तर हे सगळे ताण निर्माण झाल्यामुळे शरीरातले अनेक रोग बरे होतात. तर हे त्रिकोणासन आणि याच्या कॉम्बिनेशनसोबत पदहस्तासन. त्रिकोणासन केलं की पदहस्तासन कराच. पाय जोडून दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना पूर्ण खाली वाकायचा. या आसनामध्ये जितकं तुम्ही फॉरवर्ड बेंड करून पडून राहिलास ना तेवढी इम्प्रूव्हमेंट, प्रगती होत जाणार. कारण कसं होतं, हा स्टिफनेस जो आहे ना तो फक्त हाडांचा, स्नायूंचा,
हा जरी असला आणि तो शरीराला बद्ध किंवा जड करून ठेवणारा असला तरी त्याला रिलॅक्सेशन होण्यासाठी सगळी आसनं उपयोगी आहेच, पण ती शॉर्ट टर्ममध्ये न करता आपण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून सराव करून त्याच्या अनेक फायदे आपण घेऊ शकतो. म्हणून हे आसन जर आपल्याला इथपर्यंत जमत असेल तर आपण पूर्ण जमत नाही आहे आणि त्यामुळे आपण हे आसन सोडून न देता या आसनात दीर्घकाळ थांबून हळूहळू कमरेतून अधिक आपण खाली वाकत जाणार आणि हा बेंड आपल्याला जितका करता येईल तितका तो करून या आसनात 2 ते 3 मिनिट आपण थांबायचं. मग पायांना फक्त पकडायचं, हा सराव करायचा. मग पायांच्या बाजूला हात ठेवून हा सराव वाढवायचा, पण त्यावेळेस गुडघे मात्र सरळ असले पाहिजे. आणि हे एवढं जमल्यानंतर डोकं पूर्ण आत घ्यायचं. आणि पुढची 2 आसनं आहेत, वीरभद्रासन आणि चंद्रनमस्कार आसन. ती एकदम एंड, कारण काय होतं जसं वृद्धापकाळ येईल तसं ना अनेक म्हणजे उठताना बसताना आपल्याला आपलं वेग कमी करावा लागतो, सांभाळून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण उठल्यानंतर एक चक्कर आल्यासारखे किंवा अंधारी आपल्या डोळ्यासमोर येते. आजकाल कसं झालं आहे, लहान मुलंसुद्धा अभ्यास करतात. अभ्यास करून झाल्यानंतर जेव्हा ते उठतात तेव्हा अचानक त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येते. आणि त्यामुळे ही आसनं अशी आहेत की जी आपल्याला पूर्ण जीवनात मेंदू संबंधित कुठलेही त्रास, चक्कर येणे किंवा काही विकनेस या गोष्टी होऊ देणार नाही. तर असं हे आसन कसं करायचं ते मी दाखवते. चंद्रनमस्कार आसन आपण पहिले पाहूयात. पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं, हात समोर घ्यायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना पाठीला हलकासा बेंड द्यायचा आणि श्वास सामान्य ठेवायचा. यामध्ये तुम्हाला जितकं बेंड करता येतं तितकं तुम्ही करा आणि मग हळूहळू लवचिकता वाढत जाईल आणि आपली बेंडिंगसुद्धा वाढत जाईल. चंद्रनमस्कार आसन. आणि शेवटचं आहे वीरभद्रासन. वीरभद्रासन करताना जर थोडंसं अवघड जात असेल तर त्यांच्यासाठी सोपी पद्धतसुद्धा मी सांगते. 2 प्रकारे मी वीरभद्रासन सांगते. पहिला प्रकार जो सगळ्यांना करायचा आहे तो असा. आणि दुसरा प्रकार आहे, आता यामध्ये कसं गुडघ्याला पूर्ण वाकवावं लागतं आणि जर नी पेन असेल किंवा विकनेस असेल शरीरात, सुरुवात नुकतीच केलेली आहे प्रॅक्टिसला, असं असेल तर जराशी सोपी पद्धत तुम्ही घेऊ शकता. पाऊल पूर्ण वळवून थोडासा बेंड करायचा आणि हा जमत असेल तर मग इथपर्यंत जा. हा वीरभद्रासनाचा एक सोपा प्रकार आहे. आणि आणखीन शेवटी 3 प्राणायाम आपल्याला करायचे आहेत आणि त्यानंतर संपूर्ण शरीरात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक हलकेपणा, लवचिकता आणि बळकटी एक आलेली असेल. आपण आता पाहूया ते महत्त्वाचे 3 प्राणायाम कुठले. मी बिगिनर्सना जमतील आणि कसे जमवायचे हे दोन्ही प्रकार मी सांगणार आहे आणि काही स्टेप्स सांगणार आहे. तर पहिला प्रकार आहे भस्त्रिका. भस्त्रिका प्राणायाम करायचा कसा असतो, त्यात श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. जे प्राणायाम आहे तो असा. हा प्राणायाम आहे, पण यामध्ये फुफ्फुसं पूर्ण भरली गेली पाहिजेत आणि तेवढी कॅपॅसिटी आपली सुरुवातीला नसते. तर आपला जो श्वसन मार्ग असतो आणि जी श्वसन क्रिया नियमितपणे सुरू असते त्याला मध्ये तोडायचं आहे आणि श्वास घेणे आणि श्वास सोडणे याला अधिक दीर्घ करायचं आहे. तर ते कसं होणार, आपल्या नाकपुड्यांमध्ये पहिले असलेला अडथळा हा निघून जायला पाहिजे आणि त्यासाठी आपण श्वास घ्यायचा, तो फास्ट केला तरीही चालेल पण अर्धीच नाकपुडी.
पहिले श्वसन मार्ग मोकळा करायचा, तर पूर्ण फुफ्फुसांमध्ये श्वास जाऊ न देता वरच्यावर आपण स्पीड फास्ट करून हा श्वसन मार्ग मोकळा करायचा. जसं एक नाकपुडी आणि दुसरी नाकपुडी बंद करताना या 2 बोटांचा वापर करा. ही 2 बोटं बंद. अंगठ्याने उजवी नाकपुडी आणि या 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करून अर्धीच नाकपुडी भरायची आणि सोडायचा श्वास. तर हे बघणं गरजेचं आहे की यामध्ये आपण श्वास घेण्याला जितकं महत्त्व देतोय आणि जितका साऊंड होतोय तितकाच श्वास सोडताना आहे का, की श्वास सोडणं फक्त नेक्स्ट ब्रीथ करण्यासाठी आहे आणि तो स्पीड सुरू आहे म्हणून. तर ब्रीथ आउट करण्याचा जो साऊंड आहे ना तो आलाच पाहिजे. जितका श्वास घेताना येतोय तितका हा आला पाहिजे. हा येतोय की हा येतोय ते तपासायचं. फक्त श्वास घेताना जितका आवाज येतो तितका सोडताना सुद्धा येऊ देत. असं सिंगल नॉस्ट्रेल करून अर्धी नाकपुडी करून दोन्ही नाकपुड्याने एकत्र पण करायचं आहे भस्त्रिका आणि तोही हाफ अर्धाच. हे 2 प्रकार पाहिले. तिसरा प्रकार काय, परत दीर्घ श्वास घ्या. हे प्रकार हे भाग का पाडलेले आहेत, बिगिनर्सना जमलं पाहिजे यासाठी. कारण सुरुवातीला जर आपण जसा भस्त्रिका व्हायला पाहिजे तसा केला, म्हणजे दीर्घ श्वास घेतला आणि श्वास सोडला तर भोवळ येऊ शकते, डोकं भरून येऊ शकतं आणि त्यामुळे हे थोडं सोप्या पद्धतीने करत पुढे जा. मग तिसरा प्रकार आहे तो दीर्घ श्वास घ्यायचा. आता फुफ्फुसं पूर्ण भरायचे. सकट भस्त्रिका आहे. फुफ्फुसं केवढी आहे, त्याचं विस्तारलेपणा किती आहे हे आपण जाणून घेऊन यामध्ये भस्त्रिका करू शकतो. तसंच याचा वेगही वाढवू शकतो. आणि हेच दोन्ही नाकपुड्यांनी. पास. तर यानंतर पुढचा प्राणायाम आहे तो अनुलोम विलोम. हा एक 5-10 मिनिट करत जायचा आणि त्यापुढे अनुलोम विलोम करताना किती महत्त्वाचा हा प्राणायाम, एकदा श्वसन मार्ग मोकळा झाला की फुफ्फुसांपर्यंत जाण्याचा मार्ग हा विस्तारतो आणि त्यामध्ये आपल्याला जास्त श्वास घेता येतो. आणि यासाठी अनुलोम विलोम करण्यासाठी अजून एक त्याच्या आधी क्रिया आहे ती सिंह मुद्रा. ही मुद्रा आहे ज्यामुळे श्वसन मार्ग अन्ननलिका ही मोकळी होणार. आता रात्री झोपून उठल्यानंतर जसा आपल्या संपूर्ण शरीराला स्टिफनेस असतो तसंच आपला आवाजही जड होतो. सकाळी आवाज उठल्यानंतर एक वेगळा असतो आणि थोडं फ्रेश झाल्यानंतर परत वेगळा होतो, मोकळा होतो. तसं श्वास आणि पूर्ण घशाचा मार्ग हा मोकळा करण्यासाठी आणि हा जडपणा घालवण्यासाठी सिंहमुद्रा करायची. सिंहमुद्रा कशी ती पाहू. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. मग डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. आता उजव्या नाकपुडीने घ्या. बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. म्हणजे डाव्या नाकपुडीने घेऊन उजव्या नाकपुडीने सोडायचं आहे आणि उजव्या नाकपुडीने घेऊन डाव्या नाकपुडीने सोडायचं आहे. आता किती सोपं आहे, म्हणजे हे फक्त 5-10 मिनिट जर हा प्राणायाम केला तर आपल्याला ब्लॉकेजेस, हाय कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, फुफ्फुसांचे विकार, अस्थमा, ब्लड प्रेशर, मेंदू संबंधित सर्वच्या सर्व रोग नाहीसे करण्यासाठी किती उपयोगी हा अनुलोम विलोम प्राणायाम आहे. आणि करायला किती वेळ लागणार, 5 ते 10 मिनिट. आपण रोज जर नियमितपणे हा प्राणायाम केला तर आपलं हृदय इतकं बळकट राहील की आणि श्वसन इतकं चांगलं राहील की त्यामुळे आपलं आयुष्य वाढेल, आयुमर्यादा वाढेल. तर असा हा अनुलोम विलोम प्राणायाम सकाळच्या वातावरणात 10 मिनिट करायचा. आणि हा अनुलोम विलोम झाल्यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा. कपालभाती करताना दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवून पाठ ताठ ठेवून श्वास सोडून पोट आतमध्ये घ्यायचं. श्वास सोडणे आणि पोट आतमध्ये घेणे दोन्ही क्रिया एकत्र करा.
ह्यात ॲक्च्युअल प्रॅक्टिस आहे ती मान समोर ठेवून, पण आपण रोज सराव करत असताना थोडीशी मान खाली घेतली तर पोट अधिक आतमध्ये जाण्यासाठी किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन पोटावरती अधिक वाढण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते नीट लक्षात घेऊयात. एक आहे ते पाठ सरळ ठेवून कपालभाती करायचे. आता आपण कितीही म्हणू की पाठ आपली सरळ आहे तरी पण ती नसतेच, कारण पाठ सरळ ठेवताना ती ठेवल्यानंतर काही काळ आपण नीट बसू शकतो आणि त्यापुढे आपली बैठक स्थिती चांगली नसल्यामुळे आपण त्यामध्ये जास्त काळ थांबू शकत नाही. यामुळे आपल्याला पाठ भरून येते आणि कपालभाती नीट आपण करू शकत नाही. तर पाठ सरळ ठेवण्यासाठी जो लोअर बॅकमधून स्टान्स असा तो रुतवला पाहिजे ना, असा तो स्टान्स पाहिजे की त्यामुळे एक उंची निर्माण झाली पाहिजे. लोअर बॅकमधून एक वरती प्रेशर असला पाहिजे ज्यामुळे चेस्ट वरती राहील आणि पोट जास्तीत जास्त आत जाईल. पण सरळ बसताना आपल्याला किती गोष्टी आड येऊ शकतात. एक पोट, परत पाठीची बळकटी नसेल तर मग पाठ दुखणार, तर त्यामुळे आपण पाठ टेकून करू शकतो कपालभाती. तसंच कपालभाती ॲक्च्युअल तो प्रेशर आहे किंवा पोट आतमध्ये घेण्याची क्रिया आहे ती आपल्याला केव्हा जमेल माहिती आहे, जेव्हा वाढलेलं पोट कमी 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 होत जाईल. जेव्हा जे लेयर्स आहेत सगळे फॅटचे लेअर म्हणा किंवा गॅसेस साठलेले आहेत हे पूर्ण कपालभाती प्रॅक्टिस करून करून पूर्ण घालवून टाकायचे, तेव्हा जे पोट आतमध्ये जाईल ना ते ॲक्च्युअल कपालभाती. मग ही प्रॅक्टिस आहे ती सुरुवातीला 5-10 मिनिट आपण करायचीच, पण ती वाढवत वाढवत जेव्हा अर्धा तास, पाऊण तास, 1 तासापर्यंत जाते तेव्हा जे स्ट्रोक्स होतात कपालभातीचे ते स्ट्रोक्स व्हायला पाहिजेत. त्यासाठी 2 कॅपॅसिटी आपल्या वाढला पाहिजे आणि हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. एक चांगली असेल तर दुसऱ्यासाठी ते हेल्पफुल आहे आणि हे दोन्ही कॅपॅसिटीज वाढवण्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. ते कुठले तर लंग्सची कॅपॅसिटी म्हणजे श्वास बाहेर सोडणे, हे आपण एंड टू एंड किती सोडू शकतो हे एक आपण ऑब्झर्वेशन करून ते प्रॅक्टिस वाढवायची. तसंच पोट आतमध्ये घेणे, यात सुद्धा स्ट्रोक्समध्ये थोडंसं अंतर पडतं. तर पोट जास्तीत जास्त आत घेऊन श्वास जास्तीत जास्त बाहेर सोडून कपालभाती झाला पाहिजे. तर असे हे सगळे प्राणायाम आणि सर्व योगासने ही आपल्याला सहज जमतील अशी आहेत. आपण सर्वांनी, मग तरुण असो किंवा लहान लहान मुलं असो किंवा प्रौढ व्यक्ती असो, सर्वांसाठीच हे खूप महत्त्वाचे आहेत योगासन. आणि किती त्रास, अनेक रोग दूर राहतील आणि आपण शरीर स्वास्थ्य इतकं चांगलं राहील की त्यावरती मनस्वास्थ्यसुद्धा आपलं अवलंबून असतं. तर मन आणि शरीर हे चांगलं ठेवण्यासाठी आणि आरोग्य त्याला मिळण्यासाठी रोजच्या रोज ही योगासने करा, प्राणायाम करा आणि आनंदी राहा. धन्यवाद.